सायबर गुन्हेगारीपासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने सोमवारी 1 डिसेंबर रोजी स्मार्टफोन उत्पादकांना मार्च 2026 पासून विक्रीस येणाऱ्या सर्व नवीन स्मार्टफोन्समध्ये संचार साथी हे ॲप आधीच म्हणजे प्री इन्स्टॉल करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु संचार साथी हे ॲप आहे तरी काय? तर संचार साथी ॲप हे एक सायबर सुरक्षेचं एक नवं साधन आहे. हे ॲप 17 जानेवारी 2025 रोजी मोबाईल ॲप म्हणून लॉन्च करण्यात आलं. हे ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत हे ॲप 50 लाखांहून जास्त वेळा डाउनलोड केलं गेलं आहे. साधारण 37 लाखांहून अधिक चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल यशस्वीपणे ब्लॉक करण्यात आल्याचा दावा या ॲपमुळे करण्यात आला आहे. याशिवाय या ॲपच्या माध्यमातून 22,76,000हून अधिक उपकरणांचा यशस्वीपणे शोध घेण्यात आला आहे. संचार साथी हे टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या DND म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब ॲप सारखं आहे, ज्याचा उपयोग अनावश्यक जाहिरातींचे स्पॅम मेसेजेस थांबवण्यासाठी केला जातो. संचार सारथी हे ॲप 3 प्रमुख सेवा देणार आहे. यात हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणे, तुमच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन्स आहेत हे तपासणे व चक्षु नावाच्या पर्यायाद्वारे फसवणुकीची तक्रार देणे या सेवांचा समावेश असेल. हे थेट सरकारच्या टेलिकॉम सुरक्षा प्रणालीशी जोडलं गेलेलं आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा देशातील प्रत्येक मोबाईल फोनचा IMEI नंबर नोंदवणारा केंद्रीय डेटाबेस आहे. त्यामुळे सरकारचा असा दावा आहे की संचार साथी ॲप हे फोन सुरक्षित ठेवण्यासाठी, ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा डिजिटल फसवणूक टाळण्यासाठीचं सोपं आणि उपयुक्त साधन आहे. याबाबत तुमचे काय विचार आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा.